मित्रांनो, सुप्रभात. सकाळचे 6 वाजलेत आणि आज आपण लवकर आलोय. 5 वाजल्यापासून विचार करत होतो गाडीवरती येण्याचा, पण काय उठणं होतच नव्हतं. शेवटी आपल्याला घरातून निघायला 5:45 वाजले आणि आता 5:55 झालेत आणि आपण आता निगडी बस स्टॉपला थांबलोय. तर आता निगडीमधून लॉग इन केलंय आणि आज आपल्याला 12 वाजेपर्यंतच थांबायचंय. तर बुकिंग वाजतायत इथून, पण आता लोकल वाजतायत. म्हणलं जरा सकाळी सकाळी जरा चांगली मोठी एखादी बुकिंग भेटली तर बघू. तर इकडनं तळेगावचे वगैरे सकाळी बुकिंग भेटतात, पण तळेगावला गेलं तर तिकडनं एमटी यावं लागतं. कधी कधी भेटलं तर ठीक, नाही तर मग भेटत नाही. मग तिकडल्या तिकडं वाजतं एमआयडीसी मधलं तळेगावला. तर आता सकाळी ट्रॅव्हल्स वगैरे येतात इथं, तर आता ट्रॅव्हल्सच्या पॉइंटलाच थांबलोय आपण. इकडनं बुकिंग भेटतील आपल्याला. तर आजचा दिवस 12 वाजेपर्यंत कसा जातोय अपडेट देत राहील तुम्हाला, राहा सोबत. तर निगडीतून खूप वेळानंतर आपल्याला बुकिंग भेटली मेट्रो स्टेशन पिंपरीची. पिंपरी मेट्रो स्टेशनला पण खूप वेळ थांबलो, काही लवकर बुकिंग भेटत नव्हती. शेवटी तिकडनं आपली एक भक्तिशक्तीची बुकिंग भेटली. तर भक्तिशक्तीला आपण ड्रॉप केलं आणि भक्तिशक्तीवरून पण आपल्याला लगेच दुसरी बुकिंग भेटली. तर ती बुकिंग आपण घेऊन गेलो किवळेमध्ये आणि किवळे डीमार्टच्या तिथं आपण देवरोडच्या तिथं आतमध्ये ड्रॉप केलं त्यांना. तर मित्रांनो, सकाळी 6 वाजता निघालो होतो आणि आता 8 वाजलेत. 2 तास झालेत बघा. धंदा काय पाहिजे तसा नाही मित्रांनो, लोकल बुकिंगच मारतोय. सकाळी निघताना लय मोठ्या जोशामध्ये निघालो होतो की आज सकाळी लवकर जाऊन चांगला धंदा करू सकाळी सकाळी. पण बुकिंगच नाहीत. निगडीमध्ये पण अर्ध्या तासांनी बुकिंग भेटली. मेट्रो स्टेशनला पण खूप वेळ थांबलो आणि आता आपण किवळीमध्ये थांबलो इकडं ड्रॉप करून. पाहिजे तशा बुकिंग नाहीत राहू. वाटलं होतं सकाळी मस्त होईल धंदा, पण काय आपला मूड ऑफ झालाय आज. तर होत असतं असं कधी, रोजच आपल्या मनासारखं होईल असं नसतं. तर आता आपल्याला 9:15 जायचे मोशीला. तर तिकडनं आपलं पिकअप असतं. तर अर्धा तास आपल्याला तर इकडे काय बघावं लागेल, काय भेटलं तर ठीक, नाही तर आपल्याला एमटी जावं लागेल मोशीला. तर मोशीवरून आपलं एक रेग्युलर पिकअप असतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं मी खूप वेळा की आपले सर असतात बँकेचे, त्यांना सोडायचं असतं भोसरीला. त्यांना सोडायला मला आता जायचंय. तर बघू आपलं 12 वाजेपर्यंत अजून गाडी आपली किती फिरते. Bajaj Pay payment 200 rupees received. तर किवळेमधून आपल्याला बुकिंग रॅपिडोला मिळाली तळवडेची. तर तळवडेला इथं आता कंपनीसमोर आपण मॅडमला ड्रॉप केले आणि आता इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे आपल्याला मोशीला. तर मोशीवरून आपला 9:15ला पिकअप असतो आणि 10 पावणे 10ला त्यांना पोचवायचं असतं भोसरीमध्ये. तर जाताना समजा रस्त्यात जर आपल्याला कोणी हात दाखवला तरच आपण घेणार आहे शेअरिंग वगैरे, कोणी हात दाखवलं तर. नाहीतर सरळ आपल्याला मोशीला जायचं आहे आता. सकाळचे 10:30 वाजलेत आता आणि आपण आहोत खराळवाडी पिंपरीमध्ये. तर मोशीमधून आपण सरांना पिकअप केलं, ड्रॉप केलं भोसरीमध्ये आणि तिथून आपण भोसरीमधून एक बुकिंग घेऊन आलो इथं एमआयडीसी मध्ये आतमध्ये, गांधीनगरच्या समोर. तर इथं ड्रॉप केलंय आता. सकाळी लवकर आलो होतो, वाटलं होतं धंदा होईल चांगला, पण काय आज मनासारखा धंदा नाही झाला. तर बघू, प्रयत्न करत राहू, अजून लवकर येण्याचा प्रयत्न करू. उद्या तर आपण 5लाच निघू, बघू होतंय काय. आता खरंच सांगायला गेलं ना तर उन्हातनं थांबायला वैताग येतो, त्यामुळे सकाळी लवकर आलेलं बरं पडतं. दुपारी मस्त 12:30-1ला घरी जायचं, संध्याकाळी परत 5च्या नंतर यायचं. तर हा आपण आता दिनक्रम ठेवणार आहे. तर काय रोजचेच दिवस सारखे नसतात, कधी धंदा होतो कधी नाही होत. ऍडजस्टमेंट करायला पाहिजे आता. कसं आता पोरांच्या पण शाळा चालू होत आहेत, खर्चाची कामं आहेत, मेहनत घेतली पाहिजे तरच आपल्याला फी वया पुस्तकांचं भागल काहीतरी. तर बघू आता इकडनं काय बुकिंग तर वाचतायत इकडनं. तर आताच मी ड्रॉप केलाय. मध्ये काय बुकिंग घेतली नाही. डी.वाय. पाटीलच्या इथून बुकिंग खूप वाजतायत. तर इथं डी.वाय. पाटीलचा अड्डाच आहे म्हणायला गेलं तर, कारण कारण डी.वाय. पाटील जे आहे ना, 80% लोक इथंच राहतात महेंद्र अंत्या सोसायटीमध्ये आणि इथून हमखास त्याच ट्रिपा वाजतात. बायचान्स कुठली वाजली तर आउट साईडची वाजू शकते, म्हणजे पिंपळे सौदागर वाकड वगैरे. नाहीतर 80% इथनं 45-55 या ट्रिपा वाजतात. तर आपल्याला अनुभव आहे इथला. आणि जेव्हा उबेरला इन्सेंटिव्ह असायचा ना, तेव्हा आपण इथूनच टार्गेट कम्प्लीट करायचो उबेरचे इन्सेंटिव्हचं. कारण इन्सेंटिव्हला लोकल ट्रिपा मारून परवडायचं. तर बघू आता इकडनं काय भेटलं तर ठीक, नाहीतर जाऊ मेट्रो स्टेशनला, तिकडनं ट्रिप नक्की भेटेल. तर मेट्रो स्टेशनला आलो होतो, पण खूप गर्दी होती तिथं, रिक्षा लावायला जागाच नव्हती. म्हणलं जाऊ आपण सीएनजी भरून घेऊ पहिले. मग आलो तसंच सरळ पुढे एम्पायर स्ट्रीटला नंबरला लावली गाडी, सीएनजी भरून घेतला. तर गर्दी नव्हती एवढी आणि 340 रुपयाचा सीएनजी बसला आपल्या गाडीमध्ये. मेट्रो स्टेशनला थांबलोय आता.
चिंचवडला गॅस भरला आणि सरळ गेलो चिंचवड स्टेशनला. तिथून एक बुकिंग भेटली आपल्याला डी वाय पाटील हॉस्पिटल. पण चिंचवड स्टेशनला एवढं ट्रॉफिक लागले ना, आपलं भारत पेट्रोल पंपाच्या समोर डीमार्टच्या इथं काहीतरी बस बंद पडली होती रस्त्यामध्ये. आणि एक तर रस्ता बारीक केलेला आहे, मेट्रोसाठी काम चालू आहे तिथं. आणि इकडनं डीमार्ट करून सर्व गाड्या सोडत होते. तर एवढी ट्रॉफिक लागली, खूप जाम लागले. कमीत कमी 20 मिनिटं ते अर्धा तास माझा गेला त्याच्यामध्ये. कस्टमरने आपल्याला दिले पैसे वाढवून थोडे. कस्टमर चांगलं होतं, स्वतःहून दिले ते. आणि तर त्यांना ड्रॉप केल्यानंतर तिथून एक उबेरची वायसीएमच्या हॉस्पिटल पासून बुकिंग मिळाली. तर बुकिंग होती 3 किलोमीटरची आणि इथं कासारवाडी मेट्रो स्टेशनला ड्रॉप केलं. तर उबेर बघा आता कस्टमरचे कसे लाड पुरवायला लागले. कारण मला त्यांनी दिले बघा 51 रुपये 3 किलोमीटरचे. म्हणजे उबेरने दिले आणि कस्टमरला पे करायला सांगितले होते फक्त 40 रुपये. म्हणजे 11 रुपये कस्टमरचे उबेरने भरलेत. म्हणजे असे लाडवून ठेवतात. नंतर मग रेट वाढवले की मग परत कस्टमर दुसऱ्या ऍपकडे जातात. जे रेट आहेत तेच तुम्ही द्या ना, कशाला उगाच कस्टमरचे लाड पुरवताय. तर अशा असल्यामुळे मग लोक पण मीटरने म्हणलं ना, तर लोक मग मीटरने नाही म्हणतात. कधी समजा लांबची बुकिंग असेल, 20 किलोमीटरच्या बुकिंगला कधी कधी 300-250 रुपये असं दाखवतंय, कधी कधी 20-30 रुपये वरून कंपनी भरते यांचे. तर कस्टमर पण मग तेवढंच घेऊन बसतात आणि ड्रायव्हरचे पण ह्याच्यामध्ये नुकसान होते. तर आता 12 वाजलेत बघा आणि सकाळी आपण 6ला आलो होतो, बरोबर 6 तास झालेत. तर आज पाहिजे तसा काही धंदा झाला नाही आपला सकाळी लवकर येऊन पण. तर बघू, उद्या प्रयत्न करू. रोज सगळेच दिवस काही सारखे नसतात. झाले तेवढ्यात आता खुश आहे आपण. पण पाहिजे तेवढा नाही झाला. सकाळी लवकर येऊन पण थोडं व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, आता बघू, आता निघूया घरी. 12 वाजलेत आता. जर आता जर काय रस्त्याने जाताना जर भेटलं तर ठीक, नाहीतर आपण आता सरळ रस्त्याने निघणार आहे घरी. ऊन पण वाढायला लागले. मोबाईल पण आता चार्जिंगला लावला तर तिकडनं नोटिफिकेशन येतंय, चार्जिंग काढा, पिन काढा, डिव्हाइस गरम झाले म्हणून. तर म्हणलं आता आपल्याला काय जास्त रिस्क घ्यायला नको. तर आता अक्रोडी रेल्वे स्टेशनला आलोय. कासारवाडी मेट्रो स्टेशनला आपण ड्रॉप केला होता आणि तिथून आपण मेट्रो स्टेशन पासून कुंदननगर वरून यू टर्न घेतला आणि कासारवाडी रेल्वे स्टेशनला आलो. तर आपण डायरेक्ट असं सीटा भरतच येणार होतो निगडीला. आता घरीच जायचं होतं. तिथं एकाने आपल्याला हात दाखवला, म्हणजे मुलगा मुलगी होती आणि अक्रोडी रेल्वे स्टेशनला त्यांना जायचं होतं. म्हणला किती होतील, तर मी त्याला 150 रुपये म्हणलं. तर तो बोलला एवढे पैसेच नाहीत माझ्याकडे. आता मी लोकलनी जाणार होतो, तर लोकल सुटली माझी. तर लोकल चुकल्यामुळे आता आम्हाला पैसेच नाहीत आमच्याकडे. आम्हाला कसं जायचं ते सांगा. तर त्याला मी म्हणलं की तुला निगडीला शेअरिंगने सोडतो, तिथून तू जाऊ शकतो. तर म्हणला तसं नाही, मला डायरेक्ट सोडा, तुम्ही किती पैसे घ्याल ते सांगा. तर पोरगा गरीब होता म्हणजे. तर त्याला 150 रुपये म्हणलं. तर म्हणला तेवढे पैसे नाही, म्हणला 100 रुपये देतो म्हणला. तर म्हणलं 120 रुपये दे, जाताना कोणी शिटा वगैरे भेटल्या तर घेतो म्हणलं. तर चिंचवडपर्यंत शिटा आणल्या मी. असं त्यांचे झाले 60 रुपये. आणि तिथून मग असं इकडनं गंगानगर मार्गे टाकली गाडी आणि आता त्यांना स्टेशनला सोडलंय. तर पैसे पण त्यांनी काढून दिले ना मला. असं त्या पोरगीकडनं घेतले 20 रुपये काहीतरी आणि त्याच्याकडनं असं करून 50-50 या खिशातनं 50, त्या खिशातनं 50 काढून त्यांनी 120 रुपये करून दिले मला. तर वाईट वाटतं काय काय पॅसेंजरचं. म्हणजे काही जणांची मजबुरी असते, पास वगैरे असतो त्यांचा लोकलचा, ते लोकलनी जाणारे असतात आणि असं अचानक गाडी वगैरे चुकली की मग त्यांना असं जास्त पैसे द्यावे लागतात. सोडले आता मित्रांनो इथं. तर चला इथंच थांबूया आजचा व्हिडिओ. आता भूक पण लागले आणि घरी जायचंय, ऊन पण वाढायला लागले आता. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.